साई, जरी तुझी वारी 9 दिवसांची असली तरी आनंद आणि सुख हे वर्षभराचं असतं, जे परत पुढच्या वर्षी पालखीत जायची ओढ लावत असते. आणि एक सुखमय भावना, पालखीची आठवण मनात पूर्ण वर्षभर दरवळत असते. सगळ्या साई भक्तांना ओम साईराम. मित्रहो, शिर्डी पदयात्रा म्हणजे सगळ्या साई भक्तांच्या जिव्हाळ्याचा विषय. आणि म्हणतात ना की शिर्डी वही आते हैं जिन्हें साई बुलाते हैं. मग ते माध्यम पदयात्रेचे असू दे किंवा कोणत्याही वाहनाने असू दे, त्यांच्या इच्छेशिवाय कोणीही शिर्डीपर्यंत पोहोचू शकत नाही. करता हो फरियाद साई, बस इतनी रहमत कर देना. जो भी पुकारे तुझको बाबा, खुशियों से उसकी झोली भर देना. आपण पायाने चालतो तेव्हा प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते, आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. बाबा आपल्या भक्ताला केव्हा आपलंसं करून घेतात हे त्या भक्तालाही कळत नाही. या जगात बाबांचे असंख्य भक्त आहेत. जो तो आपल्या परीने बाबांची भक्ती करतो, आणि बाबाही त्या भक्ताच्या भक्तीला प्रसन्न होऊन त्याच्या भक्तीप्रमाणे त्यांना फळ प्रदान करतात. जसे बाबा म्हणाले आहेत, जो जो मज भजे जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यांसी. साई की इबादत का जिस घर में दीपक जलता है, दुख दर्द का अंधियारा वहाँ खुशियों के नूर में ढलता है. चालत असताना आपल्याला खूप सुंदर असे गाव दिसते, आणि निसर्गरम्य अशा दृश्यांचे अविस्मरणीय क्षण आपल्या मनात घर करतात. चालत असताना परिसरातील गारवा मनाला एक सुखमय भावना देतो. खरं तर शहरातील दगदगत्या जीवनामुळे गावातील अशा दृश्याने मन भारावून जाते, आणि आपण भावूक देखील होतो. मित्र हो, वारी म्हणजे आपल्या देवाला एका विशिष्ट तिथीला भेटायला जाणं. कोणी बाबांना भेटायला रामनवमीला जातं, तर कोणी दसरेला, कोणी दिवाळीला, तर कोणी गुरुपौर्णिमेला, तर कोणी नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने करतात. पालखीसह पदयात्रा सोहळा हा वर्षभर सुरूच असतो. मग उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे, साईंचे नाव मुखात असले की ह्या कोणत्याही ऋतूंचा साई भक्तांवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. ध्यानी मनी असते ते म्हणजे फक्त साईंचे नामस्मरण. वारीत चालत असताना साई भक्तांच्या पायांना कितीही यातना झालेल्या असो वा कितीही फोड आलेले असो, पण जेव्हा साई नावाचा गजर होतो तेव्हा प्रत्येक साई भक्त हा साई भजनाच्या तालावर आनंदी होऊन व भान हरपून नाचायला लागतो. नाचत असताना भान असते ते फक्त साई नावाचे. वारीत चालून कितीही दमलेले असू तरीही सकाळी त्याच जोमाने पुन्हा बाबांचे नाव घेऊन चालायला सुरुवात होते.
बाबांचे नाव म्हणजे सगळ्या साई भक्तांचा जणू ऊर्जा स्रोतच आहे. वारीत चालत असताना सुरुवातीचे काही दिवस पायांना यातना होतात, पण साईचे नाव मुखात असले की त्या यातनाही जाणवत नाहीत. मित्रहो, पदयात्रा संपली की वर्षभर पालखीत घालवलेल्या सोनेरी क्षणांची आठवण सुरूच असते. मग जर आपल्याला कोणी साईभक्त भेटला तर आपण त्याच्याशी पालखीत अनुभव केलेल्या सुंदर क्षणांची आठवण करत त्या क्षणांची देवाणघेवाण करतो. आणि त्यावेळी जेव्हा पायांना झालेल्या यातना आठवतात तेव्हा त्या फार गोड यातना वाटू लागतात आणि असे वाटते की पुन्हा कधी पटकन मी वारीला जातो. बाबांचे भक्त आपल्या इच्छेप्रमाणे बाबांना भेट देत असतात. कोणी त्यांना सोनं देतं, कोणी त्यांना चांदी देतं, तर कोणी पैसे भेट देतं. तर काही भक्त म्हणतात की बाबा, नशिबाने हे शरीर मिळाले आहे आणि ते तुझ्या वारीसाठी आम्हाला झिजू दे. तुला काही भेट देऊ शकतो तर ते म्हणजे माझं शरीर. माझं मन तुझ्या भक्तीत नेहमी तल्लीन राहू दे असा आशीर्वाद ठेव. उघड मनाचे दार भक्ता, साईचा गाभारा तोच आहे. जोडले कर श्रद्धेने जिथुनी, तीच तुझी शिर्डी आहे. सदा सर्वदा असेच भजन घडो, इतर काहीही न आवडो. मन साईंच्या नामस्मरणी जडो आणि इतर सगळ्या गोष्टींचा विसर पडो. म्हणजे देह व घरदार यांचे भान राहणार नाही. चित्त परमानंदी जडेल आणि मन खात्रीने तटस्थ व अगदी शांत होऊन तृप्तही होईल. मित्रहो, शिर्डीची वारी करा, बाबांचे नामस्मरण करा. वारी करण्यासोबतच साईनाथांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. त्याने आपल्या मनाला शांतता लाभेल, घरात सुख समृद्धी नांदेल. साईनाथांनी आपल्याला दिलेल्या 2 मूल्यवान शब्दांचा कधीच विसर पडू देऊ नका. श्रद्धा आणि सबुरी. कितीही अडचणी आल्या, कितीही दुःख आले तरी साईनाथांचे नामस्मरण करणे कधीच सोडू नका व नेहमी मनाला सांगा, श्रद्धा आणि सबुरी. सगळ्या साई भक्तांना ओम साईराम. शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती पाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तासाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढबुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंता जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित
अनुभवे शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो मज भजे जैशा जैशा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासी तुमचा मी भार वाहिन सर्वथा नभे हे अन्यथा वचन माझे जाणा येथे आहे सहाय सर्वास मागे जे जे त्यास ते ते लाभे माझा जो जाहला काया वाचा मनी तयाचा मी ऋणी सर्व काळ साई म्हणे तोची झाला धन्य झाला जो अनन्य माझ्या पायी झाला जो अनन्य माझ्या पायी झाला जो अनन्य माझ्या